नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे अशी गोष्ट घडणार आहे की त्या कार्यक्रमामध्ये कौशिकी आणि अन्नपूर्णा या दोघींवरती हल्ला होणार आहे. त्यांना संपवण्याचा प्लॅन युवराज आणि कामिनी या दोघांनी केलेला आहे. पण त्यांचं रक्षण करताना एक गोष्ट घडणार आहे, ती म्हणजेच कमळी. कमळी जी आहे ती स्वतःच्या जीवाची बाजी लावून अन्नपूर्णा मॅडम म्हणजे अन्नपूर्णा आजींचा जीव वाचवणार आहे. कारण अन्नपूर्णा मॅडम वरती मारलेली गोळी जी आहे ती कमळीने स्वतःवरती घेतलेली आहे आणि कमळीचा जीव त्याच्यामध्ये जाण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली होती. पण कमळीने स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही, अन्नपूर्णा मॅडम यांचा जीव वाचवलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता कॉलेजमध्ये जोरदार अशी तयारी सुरू आहे. सगळेजण फुल तयारीत आहेत. नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचंय हे सगळ्यांचं चाललेलं असतं. कमळी ती प्रत्येकाला काम वाटून देत आहे. कोणाकडे कॅटरिंगची जबाबदारी आहे, कोणाकडे स्टेज डेकोरेशनची जबाबदारी आहे. अशा सगळ्या जबाबदारी कमळी व्यवस्थित अशा सगळ्यांना वाटून देत आहे आणि प्रत्येकाला सांगत आहे की त्याने काय काय करायचं आहे. त्याच वेळी साहेबा तिथे येतो आणि म्हणतो की काय चाललंय तुझं, तुला माहिती आहे का, तो ऋषी ना तिकडे कॅन्टीनकडे गेलाय आणि उंदीर मारायच्या औषधाची बॉटल घेऊन गेलेला आहे. कदाचित तू त्याच्याशी बोललेली नव्हतीस ना, म्हणून तो रागावलेला आहे आणि तो तसा गेलेला आहे निघून. हे ऐकल्यानंतर कमळी म्हणत असते, अहो साहेबा सर काय चाललंय हे सगळं, काय बोलताय तुम्ही. तेव्हा इकडे साहेबा सांगत असतो की हो, जे खरं आहे तेच मी बोलत आहे, म्हणून तर तुम्हाला सांगतोय ना, जावा बरं तुम्ही सगळेजण. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र आता कमळी त्याचबरोबर सगळेजण ऋषीला शोधायला तिकडे जाऊ लागतात. ऋषीला शोधायला गेल्यानंतर मात्र आता सगळेजण पाहत असतात आणि ऋषी तिथं आहे आणि कमळीला कळतं की ऋषी आणि साहेबा म्हणजे ह्या सगळ्यांनी मिळून कमळीने ऋषीशी बोलावं त्यासाठी तो प्लॅन केलेला आहे. तर इकडे आता युवराजला अनिकाने फोन करून सांगितलेला आहे की जो बंड्या आहे ना त्याला हे द्यायचं आणि तो गावाकडचा आहे, तो वेडा आहे, म्हणजे त्याला कळत नाहीये, त्याला आपण कसंही फसवू शकतो हे बंड्याच्या बाबतीत तिने सांगितलेलं असतं. कारण चरण जो आहे त्याने आता ड्रग सप्लाय करायला नकार दिलेला असतो आणि म्हणूनच बंड्याच्या बाबतीत हे सगळं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की तारिणी आणि केडी म्हणजे केदार हे दोघं जण आता कॉलेजमध्ये आलेले आहेत. केडी इकडे तारिणीला सांगतो की मी एक गोष्ट पाहिलेली आहे, आता कोणाला तरी कॉलेजमध्ये मी आलेलं पाहिलेलं होतं. तेव्हा मात्र तारिणी म्हणते, म्हणजे काय झालं, कोण आलं होतं असं ती विचारू लागते. तेव्हा केडी म्हणतो की नाही माहिती. तर तारिणी त्याला म्हणत असते, मी कधीपासून तुला फोन लावते पण तुझा फोनच लागत नाहीये. तेव्हा केडी म्हणतो की हो मला माहिती आहे, पण आता आपण त्या व्यक्तीला शोधणं गरजेचं आहे असं तारिणी सांगत असते. तेव्हा मात्र केडी म्हणतो की हो. आणि इकडं नेमकी कमळी सुद्धा त्याच तयारीला आहे आणि युवराज कॉलेजमधून पळून चाललेला असतो. कमळी त्याला पकडत असते, तो कोण आहे, कोण आहे, काय आहे, ही व्यक्ती इथं का आलेली आहे, हा प्रश्न कमळीला पडलेला असतो, म्हणून ती त्याला पकडत असते. पण त्याला पकडताना एक गोष्ट मात्र घडते, ती म्हणजे कमळीच्या हाती त्याचं लॉकेट लागतं. कमळीने ते लॉकेट आता मिळवलेलं असतं. इकडे तारिणी त्याचबरोबर केदार दोघंही तयारीत आहेत की आता पुढे काय करायचं आहे. आता कार्यक्रमाचा दिवस आलेला आहे. त्या दिवशी कमळी त्याचबरोबर त्यांची टीम हे सगळेजण कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे. कौशिकी मॅडमना त्यांनी बोलवलेलं आहे आणि कौशिकी मॅडम या हजर झालेल्या आहेत सत्कार करण्यासाठी, म्हणजे त्या आजच्या सत्कार मूर्ती आहेत आणि कौशिकी मॅडमचा सत्कार करायचा आहे हे ठरलेलं असतं. त्यामुळं कमळीने स्वतः जाऊन कौशिकी मॅडमना आमंत्रण सुद्धा दिलेलं आहे आणि कौशिकी मॅडम स्वतः आता कॉलेजमध्ये आलेले असतात. तर सगळी तयारी आहे. अन्नपूर्णा मॅडम आलेल्या आहेत. अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की झाली का सगळी तयारी, म्हणजे आपण जे ठरवलेलं होतं त्या पद्धतीने सगळं झालेलं आहे का. तेव्हा कमळी सांगू लागते की हो अन्नपूर्णा मॅडम, सगळी तयारी व्यवस्थित झालेली आहे. आता मात्र कमळी म्हणत असते की मॅडम आता पुढे काय करायचं आहे. असं कमळी अन्नपूर्णा मॅडमना जेव्हा विचारते तेव्हा ती सांगते की आता जी स्टेजची जबाबदारी तू तुझ्याकडे घेतलेली आहे, अँकरिंगचं तुझ्याकडे आहे, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही. तू व्यवस्थितपणे तुला दिलेली जबाबदारी पूर्ण करशील याची मला खात्री आहे. आणि कमळीने खूप छान असं अँकरिंग करायला सुरुवात केलेली असते. कमळी स्टेजवर सर्वांच्या समोर अँकरिंग करत असते आणि कौशिकी
कौशिकी खांडेकर यांना तो पुरस्कार जाहीर केला जातो. कौशिकी खांडेकर तो पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर येते. कर्तबगार स्त्री कौशिकी खांडेकरचा हा कौतुक सोहळा असतो आणि कौशिकीला तो पुरस्कार अन्नपूर्णा मॅडम यांच्या हस्ते दिला जातो. खरं तर कौशिकीला त्या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं, कारण ती त्या कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि कौशिकीला आता तो पुरस्कार मिळत आहे. आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मॅडम म्हणजे त्या सर्वांचं एक प्रेरणास्थान आहे, त्यांच्याकडून तो पुरस्कार मिळत आहे. या गोष्टीचं मात्र कौशिकीला खूपच कौतुक वाटू लागतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण तिथं आहेत आणि कामिनीची सूत्र चालू असतात. तिने तिच्या फोनवरून सगळी सूत्र हलवत असते. तिने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या असतात आणि इकडे तिने जो गोंधळ घालायचा आहे तो सुरू केलेला असतो. आज काहीही झालं तरी यांना संपवायचं आहे एवढंच तिने मनाशी पक्क केलेलं असतं, कारण युवराजला कौशिकीला संपवायचं आहे, तर कामिनीला अन्नपूर्णाला संपवायचे आणि सत्ता ताब्यात घ्यायची आहे, सत्ता मिळवायचे. हे सगळं जे काही चालू आहे ते फक्त आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठी चालू आहे. तर इकडे अन्नपूर्णा मॅडम आता स्टेजवरती भाषण देण्यासाठी येतात आणि नेमकं या युवराजने आणि कामिनीने एका शार्प शूटरला या दोघींवर हल्ला करण्यासाठी सुपारी दिलेली असते आणि त्याच पद्धतीने पुढचं सगळं काम त्यांनी हाती घेतलेलं असतं. खरं तर जे घडत असतं ते खूप वाईट असतं, अशा पद्धतीने घडू नये. पण शार्प शूटर नेमका आता शूट करण्यासाठी तिथे रेडी असतो आणि शार्प शूटरने गोळी चालवायला घेतलेली असते. अचानक कमळीचं लक्ष जातं आणि कमळी धावत येते आणि अन्नपूर्णाचा जीव वाचवते. त्या क्षणी कमळीने कसलाच विचार केलेला नसतो. कमळीने फक्त एकच गोष्ट मनाशी ठरवलेली असते की अन्नपूर्णा आजीला काहीही होऊ द्यायचं नाही. कमळीने स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार केलेला नाही. कमळीने फक्त एकच विचार केलेला आहे की अन्नपूर्णा आजी यांना काहीही होऊ देणार नाही. आणि कमळी तिथं धावत आलेली असते आणि अन्नपूर्णाचा जीव वाचवते. पण त्याच वेळी ती गोळी कमळीच्या खांद्याला लागते आणि आता सगळ्यांना धक्का बसतो. सगळ्या स्टेजवर एक गोंधळ चालू झालेला असतो. त्या क्षणी तारिणीची टीम तिथे आलेली असते. तारिणीच्या टीमनेही त्या माणसाला ताब्यात घेतलेलं असतं, पण तिथे शार्प शूटर पळून गेलेला असतो. पण बाकीचे जे आहेत ते ताब्यात आलेले असतात. त्याच वेळी युवराजला पकडलेलं असतं आणि चरण, त्याचबरोबर त्यांच्या मागे नक्की कोण आहे, खरी सूत्रधार कोण आहे, तो गुलाब मात्र आता तिथून पळालेला असतो. आणि इकडे कामिनी मात्र आता यामध्ये पुरती अडकणार असते, कारण युवराजला ताब्यात घेतलेला आहे. युवराजचा फोन रेकॉर्ड चेक करता क्षणी सर्वांच्या लक्षात येणार आहे की हे सगळं करणारी कोण आहे, हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे हे मात्र समोर येणार असतं. तर आता कमळीला त्या क्षणी ॲम्ब्युलन्स बोलवली जाते. सगळेजण खूप भावूक झालेले असतात. अचानक हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, कमळीवरती असा कसा हल्ला झाला, हे काय झालं, म्हणून सगळ्यांना काळजी वाटायला लागलेली असते आणि सगळेजण कमळीची काळजी करत असतात. त्या क्षणी इकडे ऋषीने कमळीला उचलून त्या ॲम्ब्युलन्समध्ये नेलेलं असतं. ऋषी, त्याचबरोबर अन्नपूर्णा मॅडम, राजन, बंड्या सगळेजण खूप काळजीत असतात. हे सगळं काय होऊन बसले, आपल्या कमळीला हे काय झालंय, हा एवढाच प्रश्न सर्वांच्या पुढे उभा असतो. सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय की इथं सगळं काय झालंय. अन्नपूर्णा मॅडम तर शॉक आहेत. म्हणजे या मुलीने स्वतःच्या जीवाची पर्वा केलेली नाही. तिने फक्त आणि फक्त माझा जीव वाचवलेला आहे. माझा जीव वाचवण्यासाठी तिने स्वतःच्या जीवाची बाजी लावलेली आहे. हे अन्नपूर्णा मॅडमना जेव्हा जाणवतं तेव्हा मात्र पहिल्यांदा तर त्या खूप मोठ्या धक्क्यात असतात. राजन, ऋषी सगळेजण धावत कमळीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. कमळीची सगळीजण काळजी घेत असतात आणि त्याच वेळी आता कमळीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. सगळीकडे आता टीव्हीवरती न्यूज स्प्रेड झालेली आहे की या मुलीने अन्नपूर्णा महाजन यांचा जीव वाचवलेला आहे. तिने स्वतःच्या जीवाचीही पर्वा केलेली नाही. ही बातमी सगळीकडे सगळ्यांच्या कानावरती पडत असते आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं कमळीनं केलेलं असतं. अन्नपूर्णा मॅडम स्वतः हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. काहीही झालं तरीही या कमळीचा जीव वाचवला पाहिजे एवढंच त्यांच्या डोक्यात असतं, कारण कमळीला काही कमी पडू द्यायचं नाही. डॉक्टरांना सांगतात की काही लागल ते करायची तयारी आहे, किती पैसा लागेल ते सांगा, पण माझ्या नातीचा जीव वाचला पाहिजे. हे अन्नपूर्णा मॅडम स्पष्टपणे सांगत असतात. माझी नात वाचली पाहिजे एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. आणि फायनली कमळीचं ऑपरेशन होतं. डॉक्टरांना ती गोळी काढण्यामध्ये यश मिळालेलं असतं आणि कमळी आता अजून तरी क्रिटिकल कंडिशनमध्ये असते,
पण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की आता 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. तेव्हा कुठं आता इकडे अन्नपूर्णा मॅडम आणि राजन त्याचबरोबर बंड्या निंगी यांना कुठं थोडं त्यांना बरं वाटायला लागलेलं असतं. पण आज कमळीनं जे काही धैर्य दाखवलेलं आहे तिच्यामुळे ड्रग रॅकेट पकडलं गेलेलं आहे. त्याचबरोबर कमळीने जी कामगिरी केलेली आहे ती मात्र खरंच खूप लाख मोलाची कामगिरी असते आणि कमळीमुळे हे सगळं पॉसिबल झालेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.